आज आपण बेसिक लॉजिक गेट्स प्रॅक्टिकली बघणार आहोत. पण प्रॅक्टिकली बघण्या अगोदर बेसिक लॉजिक गेटचे ट्रूथ टेबल्स पहिले आपण ड्रॉ करून घेऊया, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिकल आउटपुट कळेल. पहिला जो बेसिक लॉजिक गेट्समध्ये आहे नॉट गेट. नॉट गेटचं इक्वेशन फॉर्म होतं ए आणि त्याचं आउटपुट फॉर्म होतं ए बार. दुसरा लॉजिक गेट्स आहे ऑर गेट. ऑर गेटचं इक्वेशन फॉर्म होतं ए प्लस बी. तिसरा बेसिक लॉजिक गेट्स आहे अँड. अँड गेटचं इक्वेशन फॉर्म होतं ए इंटू बी. आपल्याला आता नॉट गेट म्हणजे काय किंवा नॉट गेटचं वर्किंग कसं आहे हे समजण्या अगोदर पहिल्यांदा आपण त्याचे सिम्बॉल्स बघू. हा नॉट गेटचा सिम्बॉल आहे. हा ए इनपुट आहे, ए बार आउटपुट आहे. ऑर गेटचा सिम्बॉल ए बी इनपुट आणि वाय आउटपुट. अँड गेटचा सिम्बॉल ए बी इनपुट वाय आउटपुट. याचा ट्रूथ टेबल फॉर्म करताना आपल्याला इथे ए बार मेन्शन करा. डिजिटल लॉजिक गेट्समध्ये आपण इनपुट 0 किंवा 1च अप्लाय करू शकतो. त्याचप्रमाणे जेव्हा एला आपण 0 अप्लाय करू तेव्हा आउटपुट तुम्हाला 1 मिळेल, आणि ज्यावेळी तुम्ही एला 1 अप्लाय करू तेव्हा आउटपुट तुम्हाला 0 मिळेल. याचा अर्थ काय, जे काय इनपुट्स तुम्ही अप्लाय कराल त्याचं कॉम्प्लिमेंट्स तुम्हाला आउटपुटला मिळेल. म्हणजे नॉटचं फंक्शन्स काय की दिलेल्या इनपुटचं कॉम्प्लिमेंट करून आउटपुट मिळवणं. सेकंड बेसिक लॉजिक गेट्स आहे ऑर. ऑर गेटचं ट्रूथ टेबल फॉर्म करताना ए बी आणि वाय. दोन इनपुटमध्ये मॅक्झिमम किती दोन इनपुट आपण अप्लाय करू शकतो? 0 0 0 1 1 0 1 1. इक्वेशनमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन इनपुटची आपण बेरीज करणार. 0 + 0 0 0 + 1 1 1 + 0 1 आणि 1 + 1 1. याचा अर्थ काय की ऑर गेटमध्ये ए आणि बी जे इनपुट दिले जातात ह्या इनपुटची बेरीज केली जाते. याप्रमाणे आपल्याला आउटपुट अवेलेबल होतं. थर्ड आहे अँड गेट. अँड गेटचं पण सेम इनपुट अप्लाय करताना ए बी आणि वाय. मॅक्झिमम इनपुट आपण अप्लाय करणार 0 0 0 1 1 0 1 1. इथे दोन इनपुटचे आपण मल्टिप्लिकेशन्स करणार. 0 × 0 आन्सर येणार 0. 0 × 1 आन्सर येणार 0. 1 × 0 आन्सर येणार 0 आणि 1 × 1 आन्सर येणार 1. यामध्ये आता 0 आणि 1 या कंडिशनचा जर आपण अर्थ बघितला तर 0चा अर्थ येतो 0 व्होल्ट किंवा ऑफ कंडिशन, आणि ते 1चा अर्थ काय येणार +5 व्होल्ट ऑन कंडिशन्स. हे जर ट्रूथ टेबल तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिकल समजायला इझी पडेल. आता हे आपण आउटपुट जे आहे हे आउटपुट LED माध्यमाने बघणार आहोत, आणि इनपुट्स आपण अप्लाय करून आउटपुट काय अवेलेबल होतं 0 किंवा 1 हे आपल्याला ट्रेनर बोर्डद्वारा बघता येईल. डिजिटल IC ट्रेनर. या डिजिटल IC ट्रेनरने आपण इनपुट लॉजिक देऊ शकतो, तसेच इनपुट आउटपुट लॉजिक पण गेट ट्रूथ टेबल्स बघू शकतो. आता इथे इनपुट कुठे अप्लाय करायचे तर ते लॉजिक इनपुट्स मेन्शन केले. बघा इथे हा स्विच दिलेला. या स्विच मार्फत हा जर स्विच मी चेंज केला, ही स्टेट येते 1. 1 म्हणजे LED ऑन आणि 0 म्हणजे LED ऑफ. इथे नंबर ऑफ स्विच दिलेले आहेत.
या स्विचच्या माध्यमाने तुम्ही इनपुट्स 0 किंवा 1 अप्लाय करू शकता. या ठिकाणी तुम्हाला नॉट गेट दिलेले आहेत, इथे अँड गेट दिलेले आहेत, इथे ऑर गेट दिलेले आहेत. आपल्याला ह्या 3 गेटचं ट्रुथ टेबल व्हेरीफाय करायचं. ट्रुथ टेबल व्हेरीफाय करताना पहिल्यांदा इनपुट अप्लाय करण्यासाठी एक आपण वायर लावली आहे. हा टर्मिनल इनपुट आहे, याचं कनेक्शन्स तुम्ही इथे इनपुटला अप्लाय केलेले आहे. तसंच या नॉट गेटचं आउटपुट Y1ला दिलेलं आहे आणि आउटपुट मी इथे अप्लाय केलं आहे. या ठिकाणी तुम्हाला बघा आउटपुट कनेक्शन दिल्या दिल्या हा इकडचा आउटपुट LED ऑन झाला. याचा अर्थ काय की इनपुट तुम्ही अप्लाय केला आहे 0, LED ऑफ आहे, तेव्हा आउटपुट तुम्हाला मिळतो 1. ज्यावेळी स्विच मार्फत मी LED ऑन करेन इनपुटचा, तेव्हा आउटपुट तुम्हाला काय मिळेल 0. बघा परत नॉट गेटचं फंक्शन करा. नॉट गेटमध्ये आपण सेकंड गेट बघू. हा मी अप्लाय केला आहे इनपुट, हा मी अप्लाय केला आउटपुट. इनपुट मी अप्लाय केला आहे 1, तेव्हा मला आउटपुट मिळतं आहे 0. वाया दिस स्विच जेव्हा मी इनपुट अप्लाय करेन 0, तेव्हा मला आउटपुट मिळेल 1. याचा अर्थ सेकंड गेट ओके आहे. तसंच त्याच पद्धतीने थर्ड गेट पण चेक करू. आता हा जो प्रॉब्लेम्स येतो हा वायरचा प्रॉब्लेम येतो, लूज कॉन्टॅक्टचा. इथे इनपुट अप्लाय केलेला आहे 0, LED ऑफ आहे, त्यावेळी आउटपुट मिळतो आहे 1. ज्यावेळी इनपुट मी 1 अप्लाय करते तर आउटपुट मला मिळतो आहे 0. अशा पद्धतीने आपण नॉट गेटचं रिझल्ट बघू शकतो. पुढचा आपला गेट आहे ऑर गेट. ऑर गेटमध्ये 2 इनपुट्स अप्लाय करायचे आहेत आपल्याला आणि 2 इनपुटला 2 वायर जोडावे लागतील आणि 2 वायरने इनपुट अप्लाय करून आउटपुट चेक करावं लागेल. आता इथे मी 2 वायर जोडते. हा मी LED ऑफ केला. इनपुट मी इथेच अप्लाय करणार. इनपुट अप्लाय करताना कोणाचा कुठला स्विच आहे हे मार्क करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही चुकीचा स्विच ऑपरेट केला तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. आउटपुटला मी इथे अप्लाय केलं. आता इनपुट काय आहे, पहिली कंडिशन 0 आणि 0 म्हणजे LED ऑफ आहे, यामुळे तुम्हाला आउटपुट मिळत आहे 0. ऑर गेट फंक्शन्समध्ये एनी इनपुट 1 आउटपुट इज 1. आता मी हा LED ऑन करते. बघा आउटपुट ऑन झाला म्हणजे ही कंडिशन्स आली 1 0. 1 0 कंडिशन्समध्ये आउटपुट मिळालं 1. नंतर मी हा LED ऑफ केला आणि सेकंड इनपुटचा ऑन केला. ही आली 0 1 कंडिशन, तेव्हा आउटपुट आला 1. नंतर काय केला, दोन्ही कंडिशनला मी 1 1 अप्लाय केला, त्यावेळी आउटपुट काय आला तुमचा 1. अशा पद्धतीने आपण ऑर गेट फंक्शन्स बघू शकतो. म्हणजे ऑर गेट फंक्शनला 0 0 कंडिशन्स परत बघा. 0 0 कंडिशन्स 0 आणि ह्याचा पण 0. 0 0 कंडिशन्समध्ये आउटपुट 0. 0 1 कंडिशनमध्ये म्हणजे हा तुमचा 0वर ठेवायचा, हा तुमचा 1वर ठेवायचा, आउटपुट 1. परत मी चेंज केलं इनपुट, हा 0 हा 1 घेतला, आउटपुट 1 आला. आणि सगळ्यात लास्ट स्टेप्स 1 1 कंडिशनमध्ये आउटपुट 1. म्हणजे हे प्रॅक्टिकली प्रूव्ह झालं की जे काही इनपुट्स ऑर गेटला आपण अप्लाय करतो ते इनपुटचं ॲडिशन्स होऊन आपल्याला आउटपुट मिळतं. ॲडिशन होऊन आउटपुट मिळतं म्हणजे 1 स्टेट म्हणजेच LED ऑन आणि 0 स्टेट म्हणजेच LED ऑफ. याच पद्धतीने आपण तिसरा लॉजिक गेट्स बघणार आहोत. या तिसऱ्या लॉजिक गेट्समध्ये इनपुट आपण अप्लाय करणार आहोत अँड गेटला. इथे मी LED ऑफ करते.
आणि इथे आउटपुट आहे, हा आउटपुट टर्मिनल जो आहे हा अँडच्या आउटपुटला जोडते. आता अँड गेटचं फंक्शन आपण काय बघितलं, दोन इनपुटचं मल्टिप्लिकेशन. दोन इनपुटचं मल्टिप्लिकेशन फॉर्म करताना इथे आपण अप्लाय पहिली कंडिशन्स केली आहे 0 0. अँड गेट फंक्शन्स कधी होतं, जेव्हा दोन्ही इनपुट्स 1 1 स्टेटला आहे. बघा आता पहिली कंडिशन्स काय घेते, 1 1 स्टेट. बघा 1 1 स्टेटला आउटपुट 1 मिळतं. अँड गेट चेक करण्याची पहिली मेथड म्हणजे 1 1 स्टेट आणि 0 0 स्टेट. बघा 0 0 स्टेटला आउटपुट तुम्हाला 0 मिळेल आणि 1 1 स्टेटला आउटपुट तुम्हाला 1 मिळेल. आता मी चेंज करते, पहिला LED ऑफ करते, म्हणजे ही कंडिशन आली 0 1. 0 1 कंडिशन्समध्ये आउटपुट तुम्हाला 0 मिळाले, म्हणजे LED तुमचा ऑफ झाले. परत हा पण LED ऑफ करते. बघा 0 0 कंडिशनला 0 मिळाले. आता मी काय करते, वरचा LED ऑन करते आणि खालचा 0 ठेवते. ही कंडिशन आली 1 0. 1 0 कंडिशनला पण LED ऑफ आहे. परत आपण ट्रुथ टेबल याचं व्हेरीफाय करू. ट्रुथ टेबल व्हेरीफाय करताना पहिला बघा, दोन्ही इनपुट्स 0 0 कंडिशनला LED आहे तुमचा 0, म्हणजे अँड गेटला पहिलं ऑपरेशन 0 0ला 0. नंतर ऑपरेशन आहे 0 1ला. 0 1 म्हणजे हा LED ऑन, तेव्हा आउटपुट मिळतो 0. नंतर आहे 1 0 ऑपरेशन्स. 1 0मध्ये आउटपुट मिळतो 0. मग अँड गेट कधी ऑपरेट होतो, तर अँड गेट ओनली 1 1 स्टेटला ऑन होतो. जेव्हा अँड गेटला तुम्ही 1 1 स्टेट अप्लाय कराल तेव्हा तुमचा LED ऑन होतो. अशा प्रकारे तुम्ही डिजिटल ट्रेनर किटने नॉट गेट, ऑर गेट आणि अँड गेट याचे ट्रुथ टेबल व्हेरीफाय करू शकता.